नमस्कार सगळ्यांना. माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण सगळेच ह्या एका प्रश्नाचं उत्तर शोधतोय की माझा दिवसभराचा वेळ कुठे जातोय किंवा मला वेळ का पुरत नाहीये. माझी लाईफ खूप बिझी झाली आहे आणि मला जे काही करायचं ते करायला भेटतच नाहीये आणि दिवस कधी येतोय आणि कधी जातोय काही कळतच नाहीये. रोजच्या रुटीनमध्ये एवढं म्हणजे मी कंटाळून गेली आहे किंवा मी कंटाळून गेलो की मला बाकी काही गोष्टी करण्यासाठी किंवा बाकीचे जे काही माझे गोल्स आहेत त्याकडे बघण्यासाठी मला वेळच नाही आहे. येस, ह्या सगळ्या प्रश्नाचं छोटासं एक सोल्युशन मी काढलेलं आहे माझ्या पद्धतीने, जे की मला असं वाटतं की आपण जर एकदा त्या पद्धतीने स्वतःला सावरायला लागलो तर तो जो वेळ आपला जाते तो आपल्याला नक्की कळेल की नेमका कुठे जातोय आणि हे कळल्यानंतर आपल्याला मग तो वेळ आपल्याला म्हणजे कशासाठी नेमका यूज करायचा तो कळेल. ओके, तर त्यासाठी एक खूप छान सिंपल फंडा ठेवलेला आहे मी. खूप मोठे लोक जे होऊन गेलेत किंवा खूप मोठे सक्सेसफुल लोक जे होत आहेत त्यांच्याकडे सुद्धा 24 तासच आहेत आणि आपल्याकडे सुद्धा 24 तासच आहेत. मग कोणीतरी या 24 तासामध्ये खूप काही मोठं अचीव करतं आणि खूप जण आळस, लेझीनेस किंवा आराम करायचा आहे किंवा येस ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार दिवस घालवतात आणि अशा प्रकारे एक दिवस कधी संपून जातो, ते 24 तास कधी आपल्यापासून निघून जातात हे आपल्याला कळत नाही. आणि असंच एक एक दिवस जेव्हा निघून जातो आणि एक एक दिवस निघून जातो, एक आठवडा संपतो, एक महिना संपतो आणि एक वर्ष संपतो, तेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागतं की हा वर्ष किती लवकर संपला, म्हणजे मी तर काहीच केलं नाही या वर्षामध्ये. तर ह्या सगळ्यासाठीच जे काही मला असं वाटलं की छोट्याच गोष्टी आहेत पण खूप मॅटर करतात. तर आपल्याकडे 24 तास आहेत, तर या 24 तासाला आपण 8 तास 8 तास 8 तास असं तिन्हीमध्ये डिव्हिजन म्हणजे त्याचं विभाजन करून घेऊया. तर पहिले 8 तास तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्या खूप गोष्टी कॉमन असतात. पहिले 8 तास तर आपण झोपेसाठी ठेवूया की नॉर्मली असं म्हटलं जातं की 7 ते 8 तास आपण छान झोप घेतली पाहिजे जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहील. तर त्यासाठी तर येस आपण सगळ्यांनी मस्ट व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. ओके, कारण हे जर 8 तास आपण झोपेसाठी दिले तर आपले जे 16 तास आहेत त्यावरती आपलं व्यवस्थित आपण म्हणजे लक्ष केंद्रित करून सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके, आपलं कॉन्सन्ट्रेशन राहील व्यवस्थित जेव्हा आपली झोप कंप्लीट होईल. ओके, तर पहिला टप्पा तर झालेला आहे जे आपण सगळेच करतो आणि आपल्या सगळ्यांसाठीच कॉमन आहे, जे आपण सगळेच करायला पाहिजे 8 तास झोपेसाठी. ओके, त्यानंतरचे 8 तास आहेत ते आपण जे काही काम करतो, कोणी जॉब करत असेल, कोणी बिझनेस करत असेल, कुणी होम मेकर असतील, तर त्या सगळ्यांचेच 8 तास मी धरतीये. सगळ्यांनाच नॉर्मली कामाचा वर्किंग आवरच असतो 8 तास, तर ते 8 तास आपल्या सगळ्यांचेच कामामध्ये जातात. आपण जे काही काम करतो, ज्या थ्रू आपल्याला पेमेंट भेटत असतो आणि त्यातून आपलं आयुष्य जे चालत असतं, तर सगळ्यांचे 8 तास मग मी कॉमनली 8 तासामध्ये धरले. तो झाला आपला दुसरा टप्पा, 8 तास कामासाठी. ओके, तर हे 8 तास आणि दुसरे 8 तास हे आपले कॉमनली सगळ्यांचे सारखे झोप आणि कामामध्येच जातात. पण नेमकी गंमत कुठे असते, नेमका प्रश्न कशासाठी पडतो आपल्याला, तर उरलेले जे 8 तास आहेत ते 8 तास नेमके आपले जातात कुठे हे आपल्याला कुठेच कळत नाही. मग त्यामध्ये खूप जणांचं ट्रॅव्हलिंग असतं, खूप जणांना खूप दुरून दुरून जॉब करावा लागतो किंवा मग बऱ्याचशा गोष्टी असतात. ओके, त्या सगळ्यांच्या प्लस मायनस असू शकतात. पण मी एक सर्वसाधारण सगळ्यांना लागू होईल अशा पद्धतीने तुम्हाला सांगते. त्यात काही गोष्टी मागं पुढं होऊ शकतात किंवा तुमचे जास्त तास बाकी सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा जाऊ शकतात. पण मला नेमकं सांगायचंय काय किंवा त्यातून तुम्हाला काय घ्यायचंय हे तुम्ही व्यवस्थित घेऊ शकाल व्हिडिओच्या शेवटपर्यंत. ओके, तर ह्या 8 तासामध्ये आपण बघूया की शेवट म्हणजे पहिले 8 तास आपण झोप, नंतरचे 8 तास आपण कामासाठी दिलेत, नंतरच्या 8 तासाचं आपण 4 भागामध्ये विभाजन करूया. 2 तास 2 तास 2 तास 2 तास असे. तर त्यातले पहिले 2 तास मी त्या सगळ्यांसाठी ठेवलेले आहेत जे खूप लांबून ट्रॅव्हल करतात किंवा त्यांचा वेळ हा बाकीचे जे 16 तास आहेत त्यासाठी कुठेतरी जात असतो. ओके, तर ते 2 तास मग ट्रॅव्हलिंग आलं किंवा मग अजून बाकी काही गोष्टी प्रिपरेशन आलं किंवा अजून काहीही असू शकतं. ओके, ते सगळ्यांच्या बाबतीत वेगळं असू शकतं. मग हे 2 तास आपण साईडला काढून ठेवले ट्रॅव्हलिंगसाठी म्हणून. मग राहिले 6 तास, त्यातले 2 तास आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा हे स्वतःला माहीत करून द्यायचं की मी माझ्या दिवसाची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा पहिले जे 2 तास असतात त्यातल्या 2 तासामध्ये मी
माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी काही करतो का, माझ्या शरीराची काळजी घेण्यासाठी आणि मनाची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी करतो का, त्यामध्ये मग चालायला जाणं असेल, पळायला जाणं असेल, योगा करणं असेल, जिमला जाणं असेल, झुंबा करणं असेल, काहीही आपण आपल्याला जे आवडतं त्यातलं काही करतो का, किंवा मग मेडिटेशन करतो का, किंवा मग कोणाला स्पिरिच्युअली काहीतरी करायला आवडत असेल, त्यामध्ये चॅन्टिंग आलं असेल, तर अशा काही गोष्टी आपण करतो का. ओके. किंवा कोणाला पुस्तकं वाचायला आवडत असतील किंवा जर्नलिंग करायला आवडत असेल, तर हे 2 तास मी टाईम म्हणून ठेवलेलं आहे, ज्यात आपल्याला आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी ज्या काही गोष्टी आपण करतो त्या आपण करतो का हे स्वतःला विचारा. आणि ते करत असाल तर खूप उत्तम आहे, करत नसाल तर तो वेळ मग नेमका तुमचा कुठं जातोय ते नोट करा. ओके. हे झाले 2 तास आपले मी टाईम. त्यानंतरचे 2 तास मी देते फॅमिली टाईम. ओके. आपण प्रत्येक जणच पळतोय. ओके. सो लग्न झाल्यानंतर किंवा जॉब लागल्यानंतर घरात आईवडील असतात, बायको असते, लेकरबाळ असतात, तर आपण आपल्या कामावरून जेव्हा घरी येतो आणि तो जो वेळ असतो घरी आल्यानंतरचा, तो आपल्याला आपल्या कुटुंबियांना दिला पाहिजे. त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे किंवा संवाद साधला पाहिजे व्यवस्थितरित्या. जे काही आपल्यासोबत घडत असतं ते सगळ्यांना, एकमेकांना, ॲटलिस्ट आपल्या फॅमिलीमधल्यांना सगळ्यांना एकमेकांबद्दलचं सगळं माहिती असलं पाहिजे. आणि हे सगळं होतं तेव्हा जेव्हा आपण निवांत बसून एकमेकांशी गप्पा मारतो. तर इथं एक गोष्ट ॲड करावीशी वाटते की आपल्याला सगळ्यांनाच खूप मोबाईलचं, म्हणजे एकदा काम झालं की पटापट मोबाईल बघायचा, सोशल मीडिया बघायचा किंवा जे काही काम करायचं, कामाच्याही गोष्टी भरपूर असतात. पण मी ते सांगेल की मस्ट तुम्ही फॅमिलीसाठी 2 तास ॲटलिस्ट संध्याकाळच्या वेळी बाजूला ठेवा. त्यात तुम्ही प्रायोरिटी सेट करा. तुमची वाईफ असेल, तुमचे छोटे छोटे बाळ असतील, लेकरं असतील, त्यानंतर आईवडील असतील घरात, अजून कोणी तुमचे बहीण भावंड असतील, त्या सगळ्यांसाठी, जेणेकरून आपण सगळेच जण जरा ह्या मोबाईलपासून दूर होऊन आपण असा संवाद जेव्हा फिजिकली साधतो तेव्हा ती जी बॉन्डिंग असते किंवा खरंच फॅमिलीचं काय महत्त्व असतं हे आपल्याला कळायला लागेल. आणि आपण दिवसभरात जे काही सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या असतात आणि त्यातून मग शेअरिंग आलं सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजेच कुठंतरी आपण छान बॅलेन्स करतोय आपलं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ. तर येस, 2 तास आपण आपल्या फॅमिलीसाठी दिले पाहिजेत. त्यानंतर राहिलेच 2 तास, त्या 2 तासामध्ये मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाला काही ना काही छंद असतो, काही ना काही आवडत असतं करायला, किंवा सेल्फ ग्रोथ आली त्यामध्ये. मग कोणाला काहीतरी वेगळे कोर्सेस करायचे असतील, कोणाला कोण काहीतरी कुठला तरी ऑनलाईन कोर्स जॉईन केला आहे, किंवा कोणाला तरी आवड आहे कशाची तरी पेंटिंगची, किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांना, तर ते 2 तास ते त्याच्यासाठी एक्स्ट्रा ठेवू शकतात आणि ते करू शकतात. तर आता हे सगळं कसं करायचं, किंवा मग मी ते पहिल्यांदाच्या 2 तास ठेवलेत की ट्रॅव्हलिंग, तर ते ट्रॅव्हलिंग जर तुमचं नसेल तर त्या 2 तासामध्ये अजून तुम्ही काय प्रोडक्टिव्ह कराल, तुम्हाला अजून काय हवं आहे आयुष्यामध्ये सॉरी, आणि मग त्या वेळेचा उपयोग कसा करता येईल. कारण शेवटी आपल्याला सगळ्यांनाच माहिती की टाईम इज मनी. येस, वेळ सुद्धा पैशा इतकीच महत्त्वाची आहे, आणि आजची वेळ उद्या येत नसते, तो वेळ पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत नाही, आणि ती वेळ त्या वेळीच आपण व्यवस्थित जे काही करायला पाहिजे ते केलं पाहिजे. आणि आळस थोडा अंगातून बाहेर काढला पाहिजे, कारण आळस हा आपला शत्रू आहे, आपल्याला माहिती आहे, आणि आपण त्याला मित्र केलेले आहेत आपला. सो येस, ह्या पूर्ण व्हिडिओचा सार मी एवढाच सांगेल की 8 तास छान झोप घ्यायची. मग त्यात कमी जास्त होऊ शकतं, 7 ते 8 तास, कोणाला 6 तासामध्ये छान झोप कंप्लीट होत असते. मग त्या राहिलेल्या तासाचं काय करायचं, काय प्रोडक्टिव्ह इफेक्टिव्ह बनवायचं ते तुम्ही ठरवा. तुमच्या मते तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्हाला काय आवडतं, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्हाला तुमची सेल्फ ग्रोथमध्ये अजून काय हवं, ह्या बरंचसं आहे. शिकण्यासारखं आपल्याकडं अनलिमिटेड आहे, अबंडन्स आहे. पण आपल्याकडे जो आपण म्हणतो ना की मला टाईम नाही, आणि टाईम असता तर मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, तर ते आधी काय काय केलं असतं त्याची लिस्ट बनवा, आणि काय काय करायचं आहे तुम्हाला ते थोडंसं स्वतःसोबत वेळ घालवून स्वतःला विचारा छान पद्धती, आणि सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. सो व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे, पण नेमकं मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मनाला टाईमबद्दलची सगळी पडलेली प्रश्न त्याची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. ओके. मग ह्यानंतर तुम्ही स्वतःला असं म्हणू नका की माझ्याकडे टाईम नाही आहे किंवा मी बिझी आहे.
असे शब्द तर आपल्याला वापरायचेच नाही आहेत. आणि काय काय करायचं आहे, काय काय नाही, छोट्या मोठ्या गोष्टी हे ॲज अ माइंडसेट कोच मी तुम्हाला हळूहळू सांगणारच आहे. सो कनेक्टेड राहा आणि शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.